हॅलो एव्हरीवन, आज आपण पाय व डोके यावरील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. या अगोदर मी यावरील प्रत्येक प्रश्नाचा टॉपिक बनवलेला आहे, टॉपिक घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ज्या वेळेस आपल्याला प्राण्यांची संख्या दिलेली असेल, डोक्यांची संख्या दिलेली असेल आणि पायांची संख्या सुद्धा दिलेली आहे, परंतु किती प्राणी कोणते आहेत ते माहित नाही. उदाहरणार्थ की ससे व मोर मिळून 18 आहेत, परंतु किती ससे आहेत आणि किती मोर आहेत हेच आपल्याला माहित नाही. तर आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे एका सेकंदच्या आत आणि ट्रिक नुसार. कुठलीही स्टेप वापरायची नाहीये, म्हणजे कुठलंही समीकरण वापरायचं नाहीये. एकदम सोप्या पद्धतीत याचं उत्तर काढायचं आहे. चला आपण याच्यावरची काही मोजके प्रश्न मी घेतलेले आहेत, ज्यानुसार तुम्हाला एकदा ट्रिक कळली तर तुम्ही अशा पद्धतीत त्याचं उत्तर काढायचं. चला आपण व्यवस्थित समजून घेऊ. आता इथे पहिला प्रश्न मी घेतलेला आहे की ससे व मोर मिळून 18 आहेत, त्यांच्या पायांची संख्या 52 आहे, तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहे. थोडक्यात मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहे, म्हणजे आपल्याला हे कमी आहे की अधिक आहे मोर हे पाहण्यासाठी पहिले किती ससे आणि किती मोर हे आपल्याला माहित करावं लागेल. त्यासाठी बघा ट्रिक काय आहे आपली. ज्या वेळेस असा प्रश्न येतो बघा कसा, की जेव्हा ससे आणि मोर मिळून किती सांगितलेत, 18 सांगितलेत, म्हणजे त्या प्राण्यांची संख्या दिलीये किंवा डोक्यांची संख्या आणि प्राण्यांची संख्या दिली ते एकच आहे, हे पहिले लक्षात घ्या. आणि पायांची संख्या दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे की सरळ किती ससे किती मोर हे काढायचं आहे. बघा आपण इथे काय करणार, अशा प्रश्नामध्ये सरळ पायांची जेवढी संख्या दिलेली आहे, बघा पायांची संख्या दिलेली आहे, ती संख्या सगळ्यात पहिले उचलून घ्यायची. आपण उचलली ती संख्या, तिला द्यायचा 2 ने भाग. प्रत्येक वेळेस 2 नेच भाग द्यायचा. पायांची संख्या उचलायची आणि 2 ने भाग द्यायचा. बघा बेदुने 4, 1 उरला, बेसकून 12. आता जे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे किती आलं ते 26. एक छोटीशी स्टेप करायची. 2 ने भाग दिल्यानंतर जे आपण उत्तर काढलं त्याच्यातून दोन्ही प्राणी मिळून किती आहेत तेवढी संख्या मायनस करून टाकायची. आता याच्यातून आपण ही मायनस करू, इथे 8, इथे 0, 8. काय केलं आपण इथे, उत्तर आलं 8. सरळ काय केलं, पायांची संख्या उचलली, 2 ने भाग दिला, दोन्ही मिळून किती प्राणी आहे मायनस केलं. आता हे उत्तर जे आलेलं आहे ते असणार ससे. का, कारण सशाचे आहेत 4 पाय. आता 4 पाय म्हणून का, तर हे उत्तर नेहमी त्याचंच असेल ज्याचे 4 पाय आहे. गाय असो, ससे असो, बकरी असो, मेंढी असो, 4 पाय आहेत, ज्याचे 4 पाय आले हे उत्तर त्याचंच राहणार. मग आपल्याला कळलं की हे 8 काय आहे, ससे आहेत. जर 8 ससे असतील, किती पैकी आहे बघा, ससे और मोर मिळून तर 18 पहिले सांगितलेले आहे. 18 पैकी 8 जर ससे आहेत, मग खाली किती उरले 10. 10 कोण राहील, मोर राहील. मग आपल्याला इथे कळले की 8 ससे आहे, 10 मोर आहेत, म्हणजे मोर जास्त आहेत. कितीने जास्त आहे, 2 ने जास्त आहे. म्हणून आपलं याचं उत्तर काय येईल की 2 ने अधिक आहे. 2 ने अधिक. बघा किती सोपं आहे. शॉर्टकट मध्ये पायांची संख्या 2 ने भाग, जे उत्तर आलं त्याच्यातून एकूण त्यांची डोके असतील किंवा एकूण संख्या मायनस केली, जे उत्तर येणार ते 4 पायाच्या प्राण्यांचं असेल. आणि आपल्याला 18 ऑलरेडी दोघांची संख्या दिली आहे, 4 पायाचं मिळालं. जे आपल्याला खाली विचारलेलं आहे ते आपण काढून घेतलं आणि उत्तर काढलं. इथे एवढ्या सोप्या पद्धतीत आपण उत्तर काढलेलं आहे. अजून याच्यावर 1 ते 2 प्रश्न पाहू, म्हणजे याच्यात जर काही डाऊट असेल तर तो त्याच्यात क्लिअर होऊन जाईल. आता प्रश्न दुसरा आपण पाहतोय, सेम तसंच आहे बघा. एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत, त्यांच्या पायांची संख्या 230 आहे, डोक्यांची संख्या ही 70 आहे, तर शेतात गायी किती आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली नजर कुठे टाकायची आहे, पायांची संख्या. पायांची संख्या आहे 230. ट्रिक नुसार आपली 2 ने भाग द्यायचा. बेक बे, बेक बे कुर्ला, बे पंचे 10. इथे उत्तर मिळालं 115. आता पुढे काय आहे, जी डोक्यांची संख्या किंवा दोन्ही प्राणी मिळून किती आहेत, 70 आहे. 70 याच्यातून मायनस करायची, 5 येणार इथे 4. आता मी पहिलेच सांगितलं जे आपल्याला उत्तर मिळणार ते आहे 4 पाय असणाऱ्या प्राण्यांचे. आता याच्यामध्ये कोंबड्या आहेत आणि गायी आहेत. गायीला आहेत 4 पाय, म्हणून 45 कोण असणार, गायी असणार. आपल्याला प्रश्नात पण काय विचारलेलं आहे, गायी. आपल्याला कोंबड्या विचारल्या असतात तर आपण काय केलं असतं, 70 पैकी 45 गायी आहेत,
खाली जेवढे उरतील तेवढ्या कोंबड्या असतील. आणि इथे काय आहे की पायांची संख्यावरती फोकस करायचा, 2ने प्रत्येक वेळेस भाग द्यायचा, जे पण मिळणार त्याच्यातून डोक्यांची संख्या किंवा दोन्ही प्राण्यांची संख्या मायनस करायची, जे उत्तर असणार ते 4 पाय असणाऱ्या प्राण्यांचं असणार. या पद्धतीत आपण सोडवलेलं आहे. आता आणखी एक आपण प्रश्न पाहू की ज्याच्यामध्ये थोडं असंच आहे, ट्रिक हीच पद्धत आहे पण थोडं वेगळ्या पद्धतीने देतात, पण सोडवायचं मात्र असंच आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तो तिसरा प्रश्न पण आपण लगेच समजून घेऊ. प्रश्न तिसरा, मगरी व बदकांच्या एकूण डोक्यांची संख्या 18 असून पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 28ने जास्त असेल तर बदक किती? अजिबात टेन्शन घेऊ नका, तोच प्रश्न आहे पण घुमून फिरून त्यांनी दिलेला आहे. आपल्याला काय आहे की प्रश्नामध्ये, अशा प्रश्नामध्ये आपल्याला पायांची संख्या सगळ्यात पहिले पाहिजे. पायांची संख्या नाहीये, परंतु पायांची संख्या कशी काढायची ते तर त्यांनी सांगितलेलं आहे ना. बघा काय सांगितलेलं आहे की पायांची, इथून लक्षात घ्या, पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 28ने जास्त आहे. आता डोक्याची संख्या आहे 18, त्याच्यापेक्षा 28ने जास्त. जे पण उत्तर आपल्याला इथे मिळणार ते काय मिळालं आपल्याला इथे? पायांची संख्या. म्हणजे आपल्याला मिळून गेला आपला मेन पॉइंट म्हणजे पायांची संख्या. आता पायांची संख्या मिळालेली आहे तर आपली ट्रिक काय आहे? 2ने भाग द्यायचा. 2 2 4, 2 3 6. किती मिळालं इथे? 23 मिळालं की नाही? आता 23 मधून आपण दोघांची संख्या किती दिलेली आहे? डोक्यांची संख्या म्हणजे दोघांची संख्या ती आहे 18. तर याच्यातून आपण 18 काढू, तर 18 काढल्यानंतर इथे आलं 5. तर 5 आहे 4 पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या. तर 4 पाय कोणाचे? मगरी आणि बदक. आता मगरचे आहेत 4 पाय, म्हणजे 5 काय आहेत? मगर आहेत. मग 18 पैकी 5 जर मगर असतील, कारण दोन्ही मिळून तर सांगितलेले आहेत 18 आहेत, 18 पैकी 5 या मगर आहेत, तर खाली किती उरले? 13. तर बदक किती असतील? 13 असतील. बघा किती सोपं आहे, सरळ तोंडी पण उत्तर निघतं, 1 सेकंदाच्या आत उत्तर निघतं. अशा पद्धतीत तुम्ही टाइम वाचवा आणि पेपरमध्ये, परीक्षेमध्ये एकदम फास्ट त्याचं उत्तर काढा.